जोश निघून गेला काय तुमचा? घोषणा थांबवायला पाहिजे. हे आंदोलनाचं स्थळ आहे आणि या ठिकाणी तुमचा आक्रोश महत्वाचा. तुम्ही जर पावसाळा गाळातला तर शासनाच्या लक्षात येईल की मैदानावर गाळत घेतली आणि त्याच्यामुळे ते दिलावून शासन म्हणून घोषणा हे आझाद मैदान घुमलं पाहिजे सातत्याने. म्हणून सतत घोषणा देता मध्ये टेम्पो कमी करू नका, लक्षात घ्या. बांधवांनो, यांना माग काढून सगळंच मला फोटो घ्यायचे. समाधीला वंदन केले आणि अण्णाभाईच्या पुण्यभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये आपण आज सर्वजण जमलो. ही पदयात्रा लहुजींच्यावर टीका करणाऱ्यांना चपराक होती आणि अण्णाभाऊ साठेंच्यावर टीका करणाऱ्यांनाही चपराक होती. संघर्ष अजून संपलेला नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला अजून लढाई उचलायची आणि या लढाईमध्ये तुम्ही जी आज या भर पावसामध्ये साथ दिलेली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. परंतु आपल्याला पुन्हा या ठिकाणी माणसाची ताकद या आझाद मैदान असेल कुठेही असेल तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जेव्हा निघलो माझ्यासोबत प्रचंड वेगवेगळ्या खेळाची गावाकुसाची मुलं माझ्यासोबत आली होती. या मुलांना या महाराष्ट्रामध्ये कोणीही ओळखत नाही, पण आरक्षण झालं पाहिजे, वर्गीकरण झालं पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही सगळी पोरं वेगवेगळ्या गावातले खेड्यापाड्यातले आणि ही जर कामाला गेली नाही तर यांच्या कुटुंबामध्ये प्रचंड अडचणी, तरी सुद्धा याचा विचार न करता 30 मुलं माझ्यासोबत चालत होते. अनेकांनी आपल्या पदयात्रेला विनवलं, अनेकांनी सांगितलं की 10 लोक घेऊन हिंडायला लागले आणि अण्णाभाऊंच्या वंशजा सोबत 10 लोक आणि चेंडे व्हायला लागले. अशा पद्धतीने आम्हाला हिंडवलं, आमची चेष्टा केली. पण मला माहित होतं की आझाद मैदानामध्ये मांग एवढ्या संख्येनं जमतील की सगळ्या शासनाला आणि तुम्ही बघा म्हणून या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम मातंग समाज बांधवांनो, त्याच्या या विचार मंचावर आमच्या माई ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांचं दर्शन घेऊन ही पदयात्रा चालू झाली अशा सन्माननीय अण्णाभाऊ साठेंच्या सुनबाई सावित्रीबाई साठे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मला ज्या ज्या संघटनांनी सपोर्ट केला त्यामध्ये सन्माननीय विष्णुभाऊ कसबे साहेबांचा मी पहिल्यांदा आभार मानतो, मिलिंद आव्हाडांचा आभार मानतो, माननीय गणपत पिसे साहेबांचा आभार मानतो, राजाभाई सूर्यवंशी साहेबांचा आभार मानतो. या ठिकाणी संजूबाबा गायकवाड
या सर्व संघटनांनी मिळून या आंदोलनाला अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेला सपोर्ट केला. आणि लक्षात घ्या बांधवांनो की हे आझाद मैदान आंदोलनाचं आहे. मंडप टाकल्याशिवाय या आझाद मैदानात याला फटके लोकांची. पण मांडणी मंडप नाही, काही नाही, किती बी पाऊस पडो आझाद मैदानात सगळ्या पोलीस यंत्रणा परेशान होती. पोलिसांनी मला स्वतः सांगितलं की 20 ते 25 हजार मानव मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येणार आहेत. सीआयडीचे लोक, गोपनीय खात्याचे लोक आणि पोलीस बांधव हे सगळे मिळून परेशान होते भाऊ मी येताना. आणि आमच्या सोबत लोक किती 20 ते 25च, ही सगळी गाव खेड्यातली पोरं. आणि मला प्रश्न पडायचा त्यावेळी ही सगळी पोलीस यंत्रणा, सीआयडी, गोपनीय खाते एवढं काय परेशान झाले. पुन्हा मला हळूहळू आल्यावर कळालं की महाराष्ट्रातले 20 ते 25 हजार मानव मुंबईच्या दिशेने चालले. ही जी काय आंदोलनाची धास्ती होती ही तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून मला लक्षात आलं की पाऊस पाण्यानं आजचं आंदोलन जरा डगमगलं आणि पावसानं ऐन वेळेला गोळ केला. आता या पावसामध्ये काय करायचं, कसं करायचं, सकाळपासून मी परेशान होतो. आम्ही पहाटे 4 वाजता उठलो. आमचे सर्व कुटुंबीय, सावित्रीमाई, आमची फॅमिली, सगळे माझी मुलं, मिसेस, आमच्या बहिणी गावाकडून आल्या. आणि पावसामध्ये त्यांना घ्यायला गेलेली गाडी पावसामध्ये गुंतली, पावसामध्ये अख्खी भिजली होती, म्हणजे भरून गेली होती. मी 4 वाजता गेलो, त्यांना पुन्हा घेऊन आलो. बघतोय तर प्रचंड पाऊस आहे. म्हणजे मांगा इजिप्त नाही काय गोड दिसायला लागला मला. म्हणजे मांगाचा इतिहास आहे, येतो म्हणून यायचं नाही अशी सवय होती. पण आता येतो म्हणून माझ्या पुढे येणाऱ्या मांगाचा इतिहास मी पाहिला. आणि म्हणून ही आरक्षणाच्या वर्गीकरणाची ही लढाईला सुरुवात झालेली आहे. शासन यासाठी सकारात्मक आहे. म्हणजे मी असं का म्हणतो शासन सकारात्मक आहे, मी शासनाची बाजू घेत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब गोखले साहेबांच्या आधीपासून आणि बाबासाहेब गोखले यांच्या हयातीमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे, ही लढाईला सुरुवात झाली. पण त्या मागण्यांमध्ये सुधारणा झाली. पहिल्यांदा 8% होतं, मग त्याच्यामध्ये अभ्यासकांनी पुन्हा येऊन सुधारणा केली आणि सांगितलं की अशा पद्धतीने आरक्षण मागितलं पाहिजे. आणि आताचे आरक्षण प्रगत जात आणि अप्रगत जात अशा स्वरूपामध्ये आता ही मागणी पुढे येते. लढाई आपण सगळ्यांनी जिंकत चाललोय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सुप्रीम कोर्ट या देशाचं सर्वोच्च न्यायालय. ही सगळी माणसं यांना असं नेमकं काय स्वरूप आले आणि काय रूप आले मला माहित नाही की सुप्रीम कोर्टाला सुद्धा ही लोक शिव्या देत आहेत. म्हणजे यांना असं बाबासाहेबांनी काय लावलं मला काय कळलं नाही की सुप्रीम कोर्टाला जाणारा झाले. त्या सन्माननीय न्यायाधीश भूषण गवई साहेबांना शिव्या दिले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाच्या माध्यमातून तयार झालेली न्यायव्यवस्था आहे. म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसाचा शेवटचा आधार हा न्यायव्यवस्था आहे. आणि त्या न्यायव्यवस्थेमध्ये सांगितलंय की अनुसूचित जातीचं आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. असं असताना सुद्धा या निर्णयाच्या विरोधात बंड पुकारले. का तर मांगाचं आरक्षण खायचं आणि मांगावर पुन्हा गरीब ठेवायचं, पुन्हा. आणि या मांगवड्या कधीच प्रगती झाली नाही पाहिजे आणि कधीच सुधारणा नाही झाली पाहिजे. अशा स्वरूपाचा जो विनंती आहे की ही लढाई या पदयात्रेला संपलेली नाही, तर या लढाईची सुरुवात झाली. तुम्ही सगळ्यांनी मला अशा स्वरूपामध्ये जर साथ दिली तर तुम्हाला सांगतो की आम्ही सगळे संघटनाचे भास्कर नाना शिंदे, नानामती माझं नाव नाही घेतलं, युवराज झाकरे, कृष्णा झोंबाडे, कृष्णा साबळे, म्हणजे आम्ही सगळे संघटना मिळूनच तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ हे तुम्हाला मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. आरक्षणाच्या लढाईला
पाठीमागे मुंबईत किती मागणी आली फक्त हात वर चेक करायचं आपल्याला. महाराष्ट्राने लक्षात घ्या, नावी इकडे घ्या. मुंबईत आलेली मागं बघा, हात वर करा. हॅलो हॅलो आझाद मैदान बांधवांनो, आझाद मैदान. आणि मुंबईच्या बाहेरून आलेल्या लोकांनी हात वर करा. म्हणजे विदर्भातून आलेले, विदर्भातून खाली बसा, खाली बसा. मांडव खाली बसा. हलगी बंद करा, हलगी हलगी बंद करा. दीपक भाऊ आणि सन्मुखराव साहेब पवार या. आपल्याला तुम्हाला सांगतो की आझाद मैदान सोडू नका. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं, अधिवेशनातलं हे ऐतिहासिक आंदोलन आहे. या आंदोलनाला कमी समजू नका. ही जी काही महागाई येत आहेत जात आहेत त्यांना सुद्धा सांगा की हे आझाद मैदान सोडू नका. असं आंदोलन इतक्या मोठ्या पावसामध्ये कुठेही होत नाही. आणि तुम्ही त्या आझाद मैदानामध्ये ज्या पद्धतीने ताकद दाखवलेली आहे, म्हणजे आता तुम्हाला माहित आहे जेवढी लोक इथं आहेत तेवढीच लोक इकडे तिकडे हिंडत आहेत. आणि हे आंदोलन यशस्वी झाले फक्त उठू नका, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण तुम्ही जर इकडे तिकडे हिंडायला लागला तर आपली जत्रा दिसेल, आपल्यालाही जत्रा नाही. तर ही आपली पदयात्रा आहे आणि आरक्षणाचं आहे. बंधूंनो, या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान. अरे मॉडेल ही नाही म्हणत असं कसं मोडते. समितीचा खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्टेजवर लोक आले. अरे स्टेजवर सोडून येत आहे काय केलं सगळं. काय लागला स्टेज मोडलं का स्टेज. हो हो अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे जेवढे पदाधिकारी आहेत, जे पदयात्रेमध्ये नव्हते त्यांनी सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांनी खाली या समजून जाऊ. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण या आझाद मैदानामध्ये जमला आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्याला एक ताकद निर्माण करून दिली, सामाजिक ऐक्य निर्माण करून दिले. या सामाजिक ऐक्याच्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचा, देशपिता लहुजी फडणवीसांचा जो संघर्षाचा मार्ग आहे तो मार्ग आपण सगळे मिळून पुढे घेऊन जातो.
पहिल्याने मला खाली जाऊ द्या. सगळ्यांना सांगू इच्छितो की आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे का नाही, आणि म्हणून आपण सगळ्यांनी शिस्तीने राहिलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही उठू नका, आंदोलन संपवायचं नाही. जे लोक थांबलेत ना 2 घंटे त्यांना खाली जावं म्हणा. मला वेळ झाला. प्रश्न करून आपण निघून गेलो. सगळे आंदोलन करून द्या. उठू नका, किती भोका लागू द्या, काही होऊ द्या. मी पण सगळं तुम्हाला सांगतो. या सगळ्या पदयात्रेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मला वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव आले. अनेकांनी प्रचंड मोठ्या पद्धतीचा आम्हाला ताकद दिली, आणि हे आंदोलन घेऊन जात असताना या पदयात्रेमध्ये एक ऊर्जा होती. भलेही आमचं शरीर आम्हाला साथ देत होतं, आम्हाला कुणीही कुठल्याही स्वरूपाची ऊर्जा नव्हती, प्रचंड थकवा होता. असं असताना सुद्धा मातम समाजाला आणि उपेक्षित व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे अशा स्वरूपाचं आंदोलन घेऊन ही पदयात्रा घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेला आलो. आज मुंबईच्या अवस्था तुम्ही सगळ्यांनी बघितली. मुंबई सगळीकडे तुंग झालेले. आणि सकाळी मला प्रश्न पडला होता की बाबांनो, या सगळ्या आंदोलनाचा कसा होईल, मातम समाजाचा या ऐतिहासिक लढ्याचा पण नेमकं काय होईल. पण मी एक गोष्ट या निमित्तानं सांगू इच्छितो की मला तुमच्यावर सगळ्यांच्यावर विश्वास होता, आणि तुम्ही मला जो शब्द दिला त्या शब्दाला अनुसरून आपण सगळे या निमित्तानं आलो. या पदयात्रेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने मुलं होती. ही अतिशय गरीब कुटुंबातली मुलं आहेत, आणि त्याचा सन्मान झाला पाहिजे. मी त्यांची नावं घेतो. सगळ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं पाहिजे. आणि सरोजे हे श्रीगावचे, आणि यांनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला होता. संजयबाबा गायकवाड, बाळासाहेब गडकरे, बाळासाहेब तांबे, अनंत साठे, सागर साठे, आकाश घोलप, व मांडाचा सोने म्हणून आपण आकाश घोलप, साहिब साठे, दिलीप पंढरे, अविनाश गायकवाड, संदीप हरांडे, दिलीप वाघमारे, दादाराव राखले, नरेंद्र मोरे, अविनाश वाघमारे, मंगेश कापडे, राजेश अगोदे, बाबू लोंढे, राजू गायकवाड, पूनम मनोरे, मनोज गायकवाड, राहुल कारके, रवींद्र कारके, आनंद कांबळे, अमोल साठे, सुरेश कांबळे, अविनाश गायकवाड, रोहित गोलप आणि देवास सूर्यवंशी, आणि मी त्याच्यात होतो सचिन साठे. आणि आमचे युवराज भाऊ आणि आमचे भाऊ गणेश भगत, अण्णाभाऊंच्या बहिणीचे नातू, आम्ही सगळ्यांनी मिळून ही पदयात्रा काढली. आपल्या सगळ्यांचा मी जास्त वेळ यासाठी घेतोय की मागवून चाललेत काय, आणि हे जे मी मध्ये भाषण घेतलंय ती मी वाढी केलेली आहे तुमच्यासोबत. कारण सगळे लोक आले पाहिजे, त्यांनी हे सगळं पाहिलं पाहिजे. आणि तुम्ही जर उठून गेलात तर मग तुमच्या येण्याला काय अर्थ आला नाही, माझ्यात तरी आपल्याला पण काय अर्थ आला नाही. ही सगळ्या माणसांनी यासाठी खूप मेहनत घेतली, तुम्ही स्वतःहून मेहनत घेतलेली, आणि या मेहनतीला आपण यश देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही आम्ही देऊ शकतो, या व्यवस्थेला तुमचं आमचं काही देणं घेणं नाही. मीडिया या महाराष्ट्राच्या इतिहासातलं आजचं हे पहिलं आंदोलन आहे जे भर पावसामध्ये मुंबईत मध्ये आले, आणि इथे एक सुद्धा श्रीमंताचा मीडिया इथे एक सुद्धा नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्ही तुमच्या खिशामध्ये मोबाईल आहे, सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढायचे आणि आपल्या स्वतःच्या फेसबुक लाईव्ह मधून हे लाईव्ह करायचे. सगळ्यांनी लक्षात घ्या, ज्याला येत नाही त्यांना मोबाईल खिशात ठेवा, पण सगळ्यांनी याला लाईव्ह कव्हरेज द्यायचं. सगळ्यांनी लक्षात घ्या, याचे सगळ्यांनी व्हिडिओ बनवायचे.
आणि हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गाजणारं आंदोलन आहे. म्हणून मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो, सगळ्यांनी इकडे लक्ष देऊन इकडे तिकडे बघू नका. पाठीमागचा हात वर करा सगळ्यांनी. आंदोलनाच्या या आझाद मैदानाच्या विचार मंचावरून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण अनुसूचित जातीची संविधानाचा अधिकार घेणारी माणसं आणि आपण एका छताखाली राहतोय. पण या छताखाली राहत असताना एक भाऊ सुखी आहे आणि एक भाऊ दुखी आहे. आणि छोटा भाऊ हे सगळं बघतोय. काही काळ त्याला कळलं नाही की मी माझ्या अंगाची ही फाटलेली कापड आहे, माझ्या पायामध्ये जी तुटलेली चप्पल आहे, त्याचं कारण त्याला नेमकं कळत होतं. आणि मोठा भाऊ चांगला होता. मोठ्या भावाचं भाऊ मोठं नव्हतं, तर मोठा भाऊ हे गपगुमान सगळं गिळत होता, गपगुमान सगळं एकटंच खात होता. मी जेव्हा अनुसूचित जातींच्या 59 जातींची यादी वाचली, त्या यादीमध्ये मी अशी नावं पाहिली की त्या नावा ज्या काही जाती म्हणजे माला मिळतर नावाची जाती, या सगळ्या माणसांना मी कुठंच भेटलो नाही. या सगळ्या जाती मी कुठं राहतात, कशा पद्धतीने जगतात हे कधीच बघितलं नाही. आणि मग या सगळ्या जाती कुठे आहेत आणि यांचं आरक्षण खातंय कोण? माननीय सोनवणे अंकल साहेब. आणि मग हे सगळं खातंय कोण? हा जेव्हा सर्वे झाला तेव्हा गोष्ट लक्षात आली छोट्या भावाची की आमचा मोठा भाऊ ज्याची चांगली कापड आहे, ज्याच्या पायात चांगली चप्पल आहे, ज्याला राहायला घर आहे, तोच हे सगळं भानगडी करतोय. हे छोट्या भावाच्या लक्षात आल्यावर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा एक आवाज या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मातीमध्ये तयार झाला. पण मोठा भाऊ हे मान्य करायला तयार नाही. छोटा भाऊ म्हणतोय की अरे आम्हाला आरक्षण मिळू दे, आमच्या पोटात पडू दे, आम्हाला शिक्षण मिळू दे, नोकरी मिळू दे, तू थोडा माघार घे. मोठा भाऊ म्हणतोय की अरे तू येडाय, तू शिकलेला नाहीये आणि आमची प्रगती धर्मानं झालेली. छोटा भाऊ म्हणतोय की तुझी जर प्रगती धर्मानं झाली तर मग सोड आरक्षण. पण मोठा भाऊ दांडगावा करतोय, धमकी देतोय आणि मोठ्यानं भांडतोय आपल्या सगळ्यांना. आपल्या सगळ्यांना तो भांडतोय. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की आता हे भाव पण राहिलं नाही, तर मांगाला मांगाची ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, तेलंगणामध्ये लागू झालेला आहे, कर्नाटकमध्ये लागू झालं, हरियाणामध्ये लागू झालं, पंजाबमध्ये लागू झालं, तामिळनाडूमध्येच लागू झालं. पण कुठलीही प्रगती पुढे आली नाही. आणि ती मंदिर आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं की सामाजिक ऐक्य धोक्यात येईल. पण महाराष्ट्रामध्येच कसलं सामाजिक ऐक्य धोक्यात येणार आहे? एका जातीला, प्रगत जातीला अप्रगत जातीचा जर विचार करता येत नाही तर तुम्हाला सांगतो की ही प्रगत जात तुम्हाला सगळ्यांना घातक आहे. ही तुमच्या विरोधातली जात आहे. आणि आपला लढा हा प्रगत जातीच्या विरोधातला लढाई, कुठल्याही जाती धर्माच्या विरोधातला नाही. पण यांनी काय केलं, आपण सगळेजण उठलोय आणि बाबासाहेबांच्या विरोधात आपण सगळे उठलोय आणि संविधानाच्या विरोधामध्ये उभा आहे. आपण सगळे उठून लोकशाहीच्या विरोधामध्ये उभा आहे. आम्हाला जाणीव आहे की आम्हाला जो बोलण्याचा, लिहिण्याचा आणि व्यक्त होण्याचा अधिकार दिलाय तो लोकशाहीकडे दिलाय. आणि लोकशाहीचं प्रचंड मनामध्ये आदर निर्माण ठेवून आम्ही आमच्या मनाचं शासनासमोर मांडतोय. आम्ही कुठल्याही महावाड्यावर मोर्चा काढलेला नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सचिन भाऊ तुम आगे बढ़ो. बाबासाहेबांच्या मागे लपून आपला महार बांधव आरक्षण एकटाच खाण्याच्या तयारीत आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला
त्यांच्यासोबत कुठल्याही स्वरूपाचा वाद निर्माण करायचा नाही. तर आपली लढाई ही शासनाच्या समोर आहे आणि शासनानं आता बदल समिती स्थापन करून तो अहवाल स्वीकारलाय. फक्त हे जे काही विरोधातलं वादळ आहे ते आपल्याला सगळ्यांना थांबवायचं आहे आणि हे थांबवण्यासाठी जोपर्यंत हा उपवर्गीकरणाचा निर्णय अंतिम होत नाही, जोपर्यंत शासन हा आदेश लागू करत नाही, तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना लढायचंय आणि ही लढाई तुम्ही सगळे मिळून आपण लढणार आहोत का नाही हे ठामपणे या आझाद मैदानातून या महाराष्ट्राला कळू द्या बांधवांना. मला म्हणजे तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे, पण आम्ही ज्या पद्धतीचा प्रवास केला त्याच्यामुळे बोलताना फार अडचणी होतात. पण तुम्हाला माझ्या भावना कळत असतील की ही लढाई इथे संपलेली नाही. तुम्हाला पुन्हा एकदा या लढाईमध्ये उतरायचंय. मी महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी मिळून परवा बीडमध्ये मोर्चा झाला, माननीय गणपत पिसे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बीड परभणीमध्ये झाला. त्यांनी त्या मोर्चावर टीका केली आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की बीड मध्ये 40-42 डिग्री सेल्सिअस मध्ये तापमान असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तिथं मातंगसमाज जमला होता आणि परभणीमध्ये प्रगत जातीचा मोर्चा झाला होता. या दोन जातीमधला मी फरक सांगतो की परभणीमध्ये ज्या प्रगत जातीनं आपल्या विरोधामध्ये मोर्चा काढला त्या प्रगत जातीनं उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंडप टाकला होता आणि बीड मध्ये या अप्रगत जातीनं मंडप टाकायला सुद्धा पैसे नव्हते. हा जो काही भेदभाव आहे, हा जो फरक आहे, म्हणून हा प्रगत आणि अप्रगत जातीचा लढाई. जर आमच्याकडे पैसे असते तर मग मी इथं बी मंडप टाकला असता आणि मांजर भेजली नसती. पण आम्ही शिकलोय, माझ्याकडे एवढी मुलं येत आहेत की आम्ही एवढ्या पद्धतीने शिकलो. अशा डिग्री घेऊन मुलं येत आहेत पण त्यांना न्याय मिळत नाही. पण त्यांना न्याय मिळत नाही. पण ज्या पद्धतीने तुम्हाला हिलवलं जातं की आम्ही देवी देवतांना मानतो, हिंदू देवी देवतांना आपण मानतो, आम्हाला मान्य आहे की आम्ही मानतोय, पण तुम्ही सुद्धा बौद्ध धर्माची शिक्षा घेऊन देवी देवतांना मानता हे पण गोष्ट लक्षात घ्या. आम्ही आणि मंदिरात पण जातात आणि चर्चमध्ये पण जातात. मस्जिद पण मस्जिदमध्ये पण जातात ते आणि मग आपल्याला म्हणायचं हे भोकड्यातून आणि हे लोक मध्ये नका येऊन जाता जरा लाईव्ह चालू स्वीकारलेली माझ्याकडे कोरोली कोल्हापूर जिल्ह्यातलं पन्हाळा जे आहे, पन्हाळा तालुक्यात कोरोली नावाचं वारला कोरोली नावाचं गाव आहे, माझ्या आईचं गाव आहे अजून. आणि तिथं असे नाव आहेत की त्या सगळ्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकार आणि पुन्हा आम्हाला सांगतील की तुम्ही या हिंदू धर्मामध्ये गुरफटलेला आहे आणि ही मागणी RSS इकडे बघा, इकडे तिकडे मागणं बघू नका, तिकडे काय दुसरं आंदोलन आहे. नगर जिल्ह्यामध्ये बौद्धांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नगर जिल्ह्यामध्ये. आणि तुम्हाला सांगतो की यांनी आपल्यावर अजून एक उठवलंय की ही RSS आणि भाजपला दिलेली मागणी. सगळे सचिन साठे माग गणेश भाऊ लोकांना लाईन मध्ये काय कामाचं नाही. की आम्ही बौद्ध धर्माचे अनुयायी, आम्ही असे बुद्धिमान आहेत, सुशिक्षित आहे, हे बाहेरच्या लोकांना सांगायला. पण त्यांच्या शेजारीच मागवार आहेत, आम्हाला सगळं दिसतंय त्यात. आम्ही धर्माला आमची प्रगती झाली. मग सोड आरक्षण आणि नुसता धर्म घेऊन पुढे आम्हाला आरक्षण दे. आणि मी सांगतो, जाहीरपणे सांगतो की आम्हाला या आरक्षणास तुम्ही आरक्षण सोडा आणि 10 वर्ष फक्त आम्हाला आरक्षण द्या. 10 वर्षात मार्गाची प्रगती करून दाखवतो.
आणि त्याच्या पलीकडे आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो की भाजप आणि RSSचे हे सगळे लोक दलाल आहेत. आता मांगाचा प्रत्येक झोपडपट्टीतला माणूस भाजपचा दलाल असू शकतो का? म्हणजे झोपडपट्टीतली माणसं त्याला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे करत बी नाही. एवढी गरीब माणसं आहेत, त्याला म्हणायचं की आठवले साहेबांचं काय मग? आठवले साहेबांचं काय? मग जर आम्ही सगळे भाजपचे दलाल आहे तर आठवले साहेब कोण आहे? बरोबर ना भाऊ, बरोबर मग संजय शिरसाट कोण होणार आहे? आणि मला त्याच्या पलीकडे जाऊन म्हणायचंय की RSS आणि भाजपला आम्हाला येऊन सांगावं लागलंय की आरक्षणाचं अबकडं करा, वर्गीकरण. बोला 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 बोला. भाऊ ऑपरेटर कोण आहे बघा पहिलं, विचार करावा लागेल. आज त्यांना माहिती आम्हाला सगळे पोलीस पण तसलेच. टेन्शन यायला लागले हो. पोलीस टेन्शन यायला लागले हो. फोटो काढत होते. राजभाई अरे बघ लाईव्ह चालू माहिती काय कधीच आवडत नाही. आपला महत्वाचा मुद्दा सांगतो की ज्या पद्धतीनं मोदी बांधव म्हणून, बंधू म्हणून आपल्या सोबत राहिले, आमच्यातल्या अनेक माणसांनी त्यांच्या चळवळीमध्ये योगदान दिलं. बामसेचा झेंडा आम्ही हातात घेतला, आम्ही BSPचा झेंडा हातात घेतला, RPIचा झेंडा हातात घेतला, विद्यापीठाची मराठवाड्यातल्या नामांतराची चळवळ आपण हातात घेतली, वंशीचा झेंडा हातात घेतला. आमचे गणपत बिसे साहेब जीव तोडून चंद्रकांत होते, अशोक उपाळे साहेब सुद्धा होते ते भाऊ. चंद्रकांत दादा लोंढे पण होते सगळे. ऑपरेटर कोण आहे बघा पहिला. आणि तुम्हाला सांगतो बांधवांनो मागे सर की आपण या सगळ्या चळवळीमध्ये त्यांना मदत केली, प्रचंड योगदान दिलं. लसा कंबनं याला पैसे दिलेले नाही पण त्यांना देतात लसा कंबन. म्हणजे मी जाहीर सांगतो बरोबर आहे की हे जे आपण अरे काय बाबा लाभावर लाभावर. आणि आपल्यातल्या अनेक संघटनांनी, अनेक कर्मचाऱ्यांनी बामसे BSPला प्रचंड मोठ्या पद्धतीचं फंडिंग केलं. पण या सगळ्या योगदानाचं झालं काय? आज एका झटक्यामध्ये आमच्या योगदानाला तुम्ही पाहिजे. आणि बांधवांना सांगतो स्टेजच्या मागचे लोक काढा ना जरा, स्टेजच्या मागचे लोक काढा ना. हॅलो, आवाज येतोय का? सर्व करा हे पडत थोडं मागे सगळं चला सगळे स्टेजवरच्या नेत्यांनी आपली सगळी गरीब माणसं शांत बसलेली असताना हॅलो, हे स्टेजवर कारवा तुम्ही का बोलू नका, मागून बोलू नका, प्लीज शांत बसा. एवढी गरीब माणसं शांत बसलेत आणि हे नेते कारवा करायला लागले. बांधवांनो, माझा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या आणि सगळ्यांनी यावर फोकस करा की ज्या माणसांना, ज्या समूहाला आपण भाव मानलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या चळवळीमध्ये योगदान दिलं, त्यांना सपोर्ट केला, त्या लोकांनी आज तुमचं, आमचं योगदान
पायदळे तुडवले आणि एका क्षणामध्ये त्याला नाकारले. आणि ते आपल्याला म्हणतात की हे सगळे भाजपचे दलाल लोक आहेत, संघाचे लोक आहेत आणि संघाने सांगितलं याला की आरक्षणाची मागणी पुढे घेऊन ये म्हणून. मला हा प्रश्न पडलाय की हे शांतपण तुम्ही भाव म्हणून का सांगितलं नाही? RSS ला आम्हाला सांगितलं म्हणून आम्हाला हे सगळं गणित कळाले. म्हणजे मी जबाबदारीने म्हणतो की हे ए आणि ब करायचंय. प्रगत जात आणि अप्रगत जात, ज्यांच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, नोकरी आहे, त्यांना एका ठिकाणी टाकायचंय. आणि ज्यांच्या झोपड्यात गाडी नाही, काहीच नाही, ज्याचा जगण्याचा मरण्याचा प्रश्न आहे, ज्याच्या घरामध्ये डिग्री आहे, त्याला अप्रगत जातीत टाकायचं आणि त्याला न्याय द्यायचा. एवढीच मागणी आपली. आणि एवढीच मागणी असताना सुद्धा बांधवांनो लक्षात घ्या की या मागणीला त्यांचा विरोध आहे. आणि देशामध्ये आंबेडकरांना मानणारे अनुयायी प्रचंड मोठ्या संख्येचे, पण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं नाव घेणारे हे अनुयायी आम्ही सगळ्यांना आता डोळ्याने पाहिलेले. तथागत भगवान गौतम बुद्धांचं नाव घेणारे ही माणसं. आणि लक्षात घ्या की बुद्धांनी कधीही कोणावर टीका टिप्पणी केली नाही, त्यांनी कधीही उलट प्रतिक्रिया दिल्या नाहीत. या सगळ्या गोष्टी मी काय सांगतोय की यांनी आता नवा भांडकुरा बुद्ध आणलाय शिव्या देणार. आणि सचिन साठेचा म्हणजे वाईट मग अण्णाभाऊ साठेंना शिव्या देणार. म्हणजे 1.5 दिवसाच्या शिक्षणाच्या जोरावर ज्या माणसानं 1.5 दिवस ज्या माणसानं 35 कादंबऱ्या लिहिल्या, ज्यांचा रशियामध्ये पुतळा आहे, त्या अण्णाभाऊ साठेंना या भांडकुऱ्या बुद्धानं शिव्या दिल्या. हा जो काही नवा भांडकुरा बुद्ध आलाय, लक्षात घ्या तर ही धमकी देणारे आणि आपल्यावर असे तुटून पडणारे लोक त्या बीडमध्ये गेल्यावर त्यातला काही अंश मला दिसतो. परवा मी बीडला गेलो होतो आणि यांच्या वळचणीला राहणारी माणसं मला भेटली मांगाची. आणि ते असं छाती फुगवून असं हो जय भीम. आम्ही म्हणलं असं कसं काय बोलतोस तू? मला शांत बोल. म्हणजे आणि सगळे आपल्या पोरासनी सुद्धा सवय लागली त्याची छाती फुगवून. मला कमाल वाटते की नेमका हा बौद्ध धम्म बाबासाहेबांनी दिलेला हा दिशा भटकलेला बौद्ध धम्म हे लोक पुढे घेऊन आले. आणि म्हणून ही लोक आपली कधी होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच लिडरशिप उभा करावी लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला त्यांच्याविषयी भरकट नाही. मी तुम्हाला त्यांच्या विरोधात भडकवून मला लिडरशिप करायची नाही. तर हे वास्तव आहे, वास्तव आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे. आमच्यातला एखादा मांगाचा आंबेडकरवादी जर बघितलं तर त्याला सुद्धा ती काका फुगवायची सवय लागलेली. आम्ही गरीब माणसं, आम्हाला इथं न्याय मिळाला पाहिजे. काका फुगवलं आणि असं छाती फुगवून चालल्यानं काही होणार नाही. आपल्यातल्या लेकरांना गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. हाडं विकून जगणारी माणसं आमच्यामध्ये, कागदपत्र विकून जगणारी माणसं, या माणसांना न्याय कधी मिळेल या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. पुणे पिंपरी चिंचवड बघा मांडव पाऊस काही घेणं गेलं नाही यांना. बसून घ्या. हे वरिष्ठ बघायचं भाषण चालू माझं. नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय लवजी. मला जय लवजी. सर्वांना सफर जय लवजी. भरलेलं आहे फक्त पावसानं, गोळ केलेलं पावसानं. आणि तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांनी ताकदीने जय लवजी म्हणायचे. आणि शासनाचा प्रतिनिधी आल्याशिवाय आपण हलायचं. शासनाचा प्रतिनिधी आल्याशिवाय
करूया आपण. मधुराताई शिंदे. कोण म्हणतात देत नाही, कोण म्हणतात देत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतात देत नाही, कोण म्हणतात देत मधुराताई. माझ्या पाठी घोषणा येते आणि फुल टाकतील तिकडे मुख्यमंत्र्यांचा पण कार्यक्रम असणार आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षणाचं अभाकरण सार्वत्रिकरण. स्टेज जर तुटलं तर कसं करायचं आम्हाला? पहिली लाईन सोडून खाली पहिली लाईन सोडून स्टेजवरती गर्दी कमी करावं लाकडाचा स्टेज आहे. स्टेजवर जे म्हणणं असेल ते विनंती